नमस्कार मित्रांनो. मागील काही वर्षापासून दुधाच्या भावात सतत चढ उतार होत असताना दुधाचा भाव मागील वर्षी 28 रुपयापर्यंत घसरला होता. 2025 या वर्षी हा भाव वाढत 34-35 रुपयापर्यंत वाढला होता. दूध उत्पादकांना थोडासा दिलासा मिळतोय न मिळतोय तोच या दुधाच्या भावात घसरण व्हायला सुरुवात झाली आणि आजचा भाव हा 32-33 रुपये 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी आहे. तसं पाहिलं तर मागील वर्षी पशुखाद्य 1300 रुपयापर्यंत मिळत होते. ते पशुखाद्य आज 1600च्या आसपास आहे. मिनरल मिक्सचर, कॅल्शियम इत्यादीचे भाव वाढलेलेच आहेत. वैद्यकीय सेवाही महागलेलीच आहे. अशा परिस्थितीतही हा दूध उत्पादक हा व्यवसाय करतोय. ज्या शेतकऱ्याकडे 20+ दूध देणाऱ्या गायी आहेत त्यांना थोडाफार नफा राहतोय, पण ज्या शेतकऱ्याकडे 15 लिटरच्या आत गायी आहेत अशा शेतकऱ्यांना हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. 1 ते 5 गायी सांभाळ करणाऱ्या दूध उत्पादकाची संख्या अधिक आहे. अशा शेतकऱ्यांनी या व्यवसायात तग धरणे कठीण झाले आहे. पण तरी देखील या दूध उत्पादकाचा आक्रोश राज्यातील सरकारला ऐकू येत नाही. हे विशेष. गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरे आणि नवीन जन्मलेले नर वासरे दूध उत्पादकाची डोकेदुखी ठरत आहेत. यांना सांभाळण्यासाठी येणारा खर्च म्हणजे बुडीत खर्च ठरत आहे. आता तर गोशाळांमध्ये सुद्धा ही जनावरे घेणे बंद केले आहे. अशा परिस्थितीचा अभ्यास न करता या व्यवसायात नवीन उतरणारे महामूर्ख ठरणार आहेत. दुसरीकडे या व्यवसायातून बाहेर पडणे खूप कठीण झाले आहे. विकायला गेले तर गिराईक नाही हे विकायला गेल्यावरच लक्षात येत आहे. त्यामुळे या व्यवसायात बाहेर पडायला आता लाखाचे 12,000 करावे लागणार आहेत हे नक्की. शासन या मोठ्या प्रश्नावर मौन पाळून कधीपर्यंत बसणार आहे हे समजायला मार्ग नाही. पुण्यासारख्या जिल्ह्यात तर नर वासरे जंगलात सोडायला सुरुवात झाली आहे. हीच परिस्थिती राज्यात येऊ शकते आणि भाकड जनावरे आणि वासरे मोकाट दिसायला सुरुवात होईल. म्हणजे संधीसाधू लोक त्यांना पकडून कत्तलखान्याला विकतील आणि पैसे कमावतील. पण शेतकऱ्यांना जे खाटीकाला विकून काही पैसे मिळत होते ते पैसे हे लोक कमावतील आणि म्हणूनच गोवंश बचावाचे नाटक करणारी मंडळी संधी साधताना दिसत आहे. दुधाला भाव चांगला मिळेल आणि रोजगार मिळेल या अपेक्षेने हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याची पुरती फसगत झालेली दिसते. आता यात कधी सुधारणा होईल आणि होईल की नाही याबाबत आता सांगणे कठीण झाले आहे. पण सध्या या दूध उत्पादकाची दशा म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार या म्हणीप्रमाणे झाली आहे. हीच सत्य परिस्थिती आहे. धन्यवाद.